उकडलेल्या बटाट्याची ही भन्नाट रेसिपी एकदा कराल तर तुम्ही सारखी सारखी कराल इतकी मस्त रेसिपी, लहानांपासून मोठ्यांना आवडणारी, सर्वांनाच आवडणारी ही रेसिपी खूपच भन्नाट आहे, जी तुम्ही चहाच्या मधल्या वेळेत कधीही खाऊ शकता. कुरकुरीत आणि चटपटीत आहे. तर आपण इथं अगोदर बटाटे उकडून घेतले आहेत आणि लहान लहान फोड्या करून मिक्सरच्या भांड्यात टाकत आहोत, पाहू शकता. आणि थोडंसं पाणी टाकायचं, शक्य होईल तेवढं आपण कमी पाणी टाकून याचा वापर करून घ्यायचा आणि स्मूथ अशी पेस्ट बनवून घेऊया. पाहू शकता. सगळ्यात अगोदर आपण उकडलेले बटाटे घेतले आहेत आणि हे बटाटे बारीक पेस्ट करून घेतले आहे, जेणेकरून मोठे तुकडे राहणार नाहीत ह्या पेस्टमध्ये. जरी राहिले तरी काढून टाकू शकतो आपण. आता यामध्ये टाकूया आपण काही कोरडे मसाले. खूप छान ही भन्नाट रेसिपी होते, कुरकुरीत होते, चटपटीत होते. नक्कीच तुम्ही बनवू शकता. तर इथं कोरडे मसाले टाकत आहोत. हळद अर्धा चमचा, लाल बेडगी मिरची 1 चमचा आणि मीठ चवीनुसार टाकूया. तर इथं आमचूर पावडर टाकली आहे, थोडासा चाट मसाला टाकायचा, जिरा पावडर टाकली आहे. आवडीनुसार तुम्ही मसाले यामध्ये टाकू शकता. काळी मिरी पावडर टाकली आहे. थोडे जास्तच मसाले टाकायचे म्हणजे आपल्याला ही रेसिपी अशी चटपटीत व्हावं म्हणून. अर्धा चमचा काळं मीठ टाकलं आहे. तर आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण. ह्या पद्धतीने सगळं मिक्स करून घेऊया. यामध्ये आपण कोरडे मसाले टाकून आवडीनुसार मसाले टाकू शकतो. जे आवडत नाहीत ते तुम्ही स्किप करू शकता. पण मी इथं आमचूर पावडर, चाट मसाला, काळं मीठ टाकल्यामुळे ही रेसिपी खूपच चटपटीत होते. तर यात टाकूया आपण गरजेनुसार बेसन टाकूया, म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ. ह्या रेसिपीला छान कुरकुरीतपणा येतो बेसनमुळे. तर बेसन आपल्याला लागेल असं आपण टाकूया. चमचमीतपणासाठी आपण तिखट टाकलं आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर हिरवी मिरचीची पेस्ट करून टाकू शकता तुम्ही. तर यामध्ये आपण बेसन टाकूया. तर इथं मी 1.5 ते 2 कप असं बेसन पीठ टाकलं आहे आणि 3 बटाटे मध्यम आकाराचे उकडून घेतले होते आणि त्याची पेस्ट बनवली. 1 चमचा तांदळाचं पीठ टाकलं आहे. पाव चमचा ओवा टाकूया हातावर क्रश करून थोडासा. ह्या पद्धतीने जोपर्यंत आपलं हे घट्ट पीठ होत नाही तोपर्यंत आपण बेसन टाकायचं आणि थोडंसं हिंग टाकलं आहे. बेसनचं पीठ म्हटलं की पचनासाठी थोडंसं हिंग वापरलं तर पचनशक्ती चांगली राहते. आणि ह्या पद्धतीने आपलं हे पीठ तयार आहे. घट्ट होईपर्यंत छान असं आपण बेसन पीठ टाकून मिक्स करून घेतलं आहे. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही, ह्या पद्धतीने आपण करून घेतलं आहे. साच्याला मस्त तेल लावून घेतलं आहे अगोदरच आतून थोडंसं आणि नंतर आपण हे बेसन पीठ आपण हे मिश्रण आपण यामध्ये भरून घेत आहोत, बटाट्याचं आणि बेसनचं. तर छान असं भरून घेतलं आहे. एकीकडे कडकडीत असं तेल गरम करायला ठेवलं आहे. ह्या पद्धतीने साचा बंद करून घ्यायचा. कडकडीत असं हे तेल आपलं तापलं आहे. मध्यम आच करायची आणि शेव पाडून घ्यायची. किती सुंदर दिसते बघा. शेव टाकल्यानंतर तेलाचे बुडबुडे जोपर्यंत कमी होत नाहीत तोपर्यंत ही पलटून घ्यायची नाही. ह्या पद्धतीने बुडबुडे कमी झाले की शेवचं हे आपण पलटून घेऊया. किती सुंदर वेडे पडतायत. बटाट्यामुळे या शेवला खूप छान चव येते. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत आपण ही शेव छान अशी तळून घेतली आहे. अजून एकदा दाखवते. अशा पद्धतीने सगळी शेव आपण पाडून घेणार आहोत. बघा किती छान सुंदर असे वेडे पडतायत आणि तेलाचे बुडबुडे कमी होईपर्यंत आपल्याला ही शेव पलटून घ्यायची नाही. नंतर शेव पलटून घ्यायची म्हणजे शेव छान अशी कुरकुरीत तळली जाते. आलू शेव आहे. आलू शेव आपण बाजारातून आणतो त्याहीपेक्षा खूप छान चटपटीत लागते ही. नक्कीच बनवून पहा. ह्या पद्धतीने सगळी शेव आपण पाडून घेतली आहे. खूप टेस्टी पण होते आणि घरच्या घरी घरच्या तेलात आपण तळतो त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे हेल्दी आहे. जर ही रेसिपी आवडली असेल तुम्हाला आलू शेवची तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा. तोपर्यंत धन्यवाद. छान अशी कुरकुरीत झाली आहे.